बदलापूर शहर पुन्हा एकदा अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारानं हादरून गेलंय। स्कूल व्हॅन चालकानेच 4 वर्षीय विद्यार्थिनीवरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। स्कूल व्हॅन चालकानं इतर विद्यार्थ्यांना घरी सोडल्यानंतर शेवट पीडित मुलगी एकटी असल्यानं आरोपीनं अतिप्रसंग केला आणि याच प्रकरणी स्कूल व्हॅन चालकाला अटक करण्यात आली असून आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। दरम्यान या घटनेनंतर बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित व्हॅन फोडण्याचा प्रयत्नही केला। संगीता चेंदवणकरांनी यावेळी व्हॅनवर दगडही मारला। आपल्याकडे एक ज्वलंत उदाहरण आपल्या समोर असताना देखील जर गटशिक्षण अधिकारी असतील ते जर त्यांची ड्युटी व्यवस्थित बजावत नसतील तर हे ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब नाहीये। बदलापूरमध्ये किती इल्लीगल स्कूल्स आहेत, यांच्याकडे ते जर लक्ष देणार नसतील तर मग हे असे प्रकार यापुढे घडतच राहतील। त्याच्यामुळे आता बसून ह्यांना ना आम्ही स्वस्त बसणार ना ह्यांना स्वस्त बसू देणार। बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे। त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल झालेला आहे। त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे। त्याचबरोबर मुलींची जी वैद्यकीय चाचणी आहे त्या मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे। नंदकिशोर गावडे आपले प्रतिनिधी आपल्याला या घटनेसंदर्भातील अधिक माहिती देतील। नंदकिशोर, अतिशय संतापजनक असा प्रकार बदलापुरात आधी अशीच घटना घडली आणि त्यानंतर वर्षभरात घडलेली ही दुसरी घटना। बदलापूरकरांच्या काय प्रतिक्रिया येतात आणि या घटनेबद्दलचा पोलिसांचा तपास कुठपर्यंत पोहोचलाय? नक्कीच कस्तुरी, पाहायला गेलं तर रात्री उशिरा जो आरोपी आहे त्याला मोठ्या पोलीस बंदोबस्तात खरं तर जवळपास 400 ते 500 पोलीस जे आहेत त्या पोलीस संरक्षणात जे सेंट्रल लॉकअप आहे त्यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत। कारण पण तसंच आहे, कारण बदलापूरची जी जनता आहे ती खरं तर त्यांच्यामध्ये संतापाची लाट उसळलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि कोणतेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याच्यासाठी बदलापूर वेस्ट पोलीस ठाण्यात जो आरोपी होता त्या आरोपीला सेंट्रल जेलमध्ये रवाना केलेला आपल्याला पाहायला मिळते। त्याला आज दुपारच्या सत्रात कल्याणमध्ये खरं तर कोर्टात हजर केले जातील। त्याच्यावरती पोक्सो अंतर्गत जी कलम आहे ती लावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। BNS 74 आणि 73च्या अंतर्गत ही संपूर्ण कलम येतात। मात्र 1.5 वर्षांनी म्हणजे ऑगस्ट 2024ला खरं तर अक्षय शिंदेचे संपूर्ण प्रकरण याच बदलापुरात घडलेलं होतं आणि तशाच पद्धतीचं प्रकरण पुन्हा एकदा बदलापुरात घडत असताना कुठेतरी हितली शिक्षण व्यवस्था झोपले का असा पद्धतीचा आरोप जो आहे तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केली जात असलेला आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण प्रकरण खरं तर समजून घेत असताना एक छोटी व्हॅन आहे जी व्हॅन व्हॅलीपॅड नाही, ती व्हॅनला खरं तर जी स्कूल व्हॅन म्हणून कशी काय परवानगी दिली जाऊ शकते हा खरं तर मोठा प्रश्न आहे। कारण मारुती सुझुकी ही एक छोटी व्हॅन आहे, त्या व्हॅन मधून एका मुलाला घरपोती सोडलं जाते। मग ती शाळा असू दे, ती शाळा याला का परवानगी देते असाही प्रश्न उद्भवू शकतो। दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर संपूर्ण विद्यार्थ्यांना सोडल्यानंतर शेवटला जी पीडित मुलगी होती ती एकटीच गाडीमध्ये होती आणि तिला ड्रायव्हरनं जो चालक होता गाडीचा त्यानं बॅड टच केल्यामुळे संपूर्ण अतिप्रसंग घडल्याचा जो गुन्हा आहे किंवा आरोप जो आहे तो पालकांनी केलेला होता आणि त्या अंतर्गत जो गुन्हा आहे तो खरं तर बदलापूर वेस्टला दाखल करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस अधिक तपास करतायत, आरोपीला अटक करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पोक्सो न्यायालय जे आहे कल्याणमध्ये त्या ठिकाणी खरं तर संपूर्ण आरोपीला अटक केली जाईल। मात्र पाहायला गेलं तर बदलापूरकरांच्या ज्या भावना आहेत त्या जास्त प्रमाणात तीव्र झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आज 10 वाजता गट शिक्षण अधिकारी जे आहेत अंबरनाथला त्यांचं ऑफिस येतं, त्या गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये गट शिक्षण अधिकाऱ्यांना खरं तर जाब विचारणार असल्याची सुद्धा बातमी जी आहे ती समोर येत असलेल्या आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे येणाऱ्या आजच्या दिवसभरात नेमकं काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आरोपीला अटक करण्यात आलेली आहे, त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि दुसऱ्या बाजूला हे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते खरं तर गट शिक्षण अधिकारी कार्यालयात जाऊन जाब विचारणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। आज दिवसभर या सगळ्या घडामोडींवरती आपली नजर राहीलच।